केमिस्ट्री धडा पहिला. द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण. द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण. द्रव्याचे वर्गीकरण. नंबर 1. शुद्ध पदार्थ. शुद्ध पदार्थात 1. मूलद्रव्य. मूलद्रव्यात धातू, अधातू, धातू सदृश्य. शुद्ध पदार्थात 2. संयुगे. द्रव्याचे वर्गीकरण त्यात 2. मिश्रण. मिश्रणात 1. विषमांगी मिश्रण. विषमांगी मिश्रणात द्रावक द्रव्य. मिश्रण 2. समांगी मिश्रण. समांगी मिश्रणात निलंबन कलील. शुद्ध पदार्थ. शुद्ध पदार्थ हे पदार्थ भौतिक पद्धतीने वेगळा करता येत नाहीत. शुद्ध पदार्थ त्याला स्वतःचे गुणधर्म असतात. सर्व मूलद्रव्य व सर्व संयुगे हे शुद्ध पदार्थात आहेत, पण मिश्रण शुद्ध पदार्थ नाहीत. शुद्ध पदार्थ हे एकाच प्रकारच्या कणांनी बनलेले असतात. उदाहरणार्थ साधे मीठ, साखर, नायट्रोजन, पारा. लाकूड हे सेल्युलोज व लिग्निन यांच्या कणांपासून बनलेले आहे, म्हणून ते शुद्ध पदार्थात येत नाहीत. शुद्ध पदार्थात नंबर 1. मूलद्रव्य. मूलद्रव्ये ही संकल्पना सर्वात प्रथम 1661 मध्ये रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञाने मांडली. अँटनी लॅनहाजिए या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञाच्या मते कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्याच्या कणांचे विभाजन करता येत नाही, असे मत अँटनी लॅनहाजिए यांचे होते. मूलद्रव्याचा प्रत्येक कण एकसारखाच कणांनी बनलेला असतो. त्याच्या प्रत्येक अविभाज्य कणांचे गुणधर्म सारखेच असतात. मूलद्रव्याचे. मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू, धातू सदृश्य. एकूण 118 मूलद्रव्य ज्ञात आहेत, त्यापैकी 92 निसर्गात आढळतात. मूलद्रव्य प्रमुख 3 घटकात वर्गीकृत केले जातात. नंबर 1. धातू. नंबर 2. अधातू. नंबर 3. धातू सदृश्य. त्यातील नंबर 1 धातू, मेटल. धातू यात 70 मूलद्रव्य निसर्गतः धातू आहेत. धातूचे भौतिक गुणधर्म. 1. धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेत असतात. केवळ पारा व गॅलियम हे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. धातूंचे भौतिक गुणधर्म. 2. धातूंना चकाकी असते, पण वातावरणातील ऑक्सिजन व आर्द्रता तसेच काही क्रियाशील वायूंच्या सोबत धातूंच्या पृष्ठभागाची अभिक्रिया होऊन त्यांची चकाकी कमी होत जाते. धातूंचे भौतिक गुणधर्म. 3. सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, पण गण 1 मधील अल्क धातू उदाहरणार्थ लिथियम, सोडियम व पोटॅशियम हे धातू मऊ असल्याने सहज सुरीने कापता येतात. धातूंचे भौतिक गुणधर्म. 4. धातूंचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतो. उदाहरणार्थ टंगस्टन धातूचा द्रवणांक सर्वात उच्च 3422 डिग्री सेल्सिअस आहे, तर त्याचा अपवाद सोडियम, पोटॅशियम, पारा व गॅलियम या धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक हे खूपच कमी आहेत. धातूंचे भौतिक गुणधर्म. 5. धातूमध्ये तन्यता गुणधर्म असतो, त्यामुळे त्याची तार तयार करता येते. धातूंचे भौतिक गुणधर्म. 6. धातूंना वर्धनीयता गुणधर्म असते, म्हणून त्याचा पातळ पत्रा तयार करता येतो. धातूंचे भौतिक गुणधर्म. 7. धातू हे उष्णतेचे उत्तम संवाहक असतात. उदाहरणार्थ चांदी, तांबे व ॲल्युमिनियम. धातूंचे भौतिक गुणधर्म. 8. धातू हे विद्युत वहन करतात, विजेचे सुवाहक असतात. धातूचे भौतिक गुणधर्म. 9. धातूंची घनता जास्त असते, त्याचा अपवाद सोडियम, पोटॅशियम व लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी असते. लिथियमची घनता 0.53 G सेल्सिअस इतकीच असते. धातूची भौतिक गुणधर्म. 10. धातूमध्ये नादमयता
गुणधर्म असतो. धातूमधील प्रकार 1 राजधातू. राजधातू यात सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, ऑस्मियम, इरिडियम व रोडियम यासारखे काही धातू राजधातू आहेत. हे निसर्गतः मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात. यांच्यावर हवा, पाणी व उष्णतेचे सहजपणे परिणाम होत नाहीत. राजधातू यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही. राजधातूचे उपयोग 1 सोने, चांदी व प्लॅटिनमचा वापर अलंकार बनवण्यासाठी होतो. राजधातूचे उपयोग 2 चांदीचा उपयोग औषधामध्ये होतो. राजधातूचे उपयोग 3 प्लॅटिनम, पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणूनही होतो. सोन्याची शुद्धता 1 सोने हा एक राजधातू असून सोने निसर्गतः मूलद्रव्य स्वरूपात आढळते. सोन्याची शुद्धता 2 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने होय. ते सोने मऊ असते, त्याचे दागिने तयार होत नाहीत. सोन्याची शुद्धता 3 दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट किंवा त्याहून कमी कॅरेटचे सोने वापरतात. सोन्यात चांदी, तांबे मिसळतात. सोन्याची शुद्धता 24 कॅरेट 100%, 22 कॅरेट 91.66%, 28 कॅरेट 75%, 14 कॅरेट 58.33%, 12 कॅरेट 50%, 10 कॅरेट 41.66%. राजधातू हे सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, ऑक्सिमयम, इरिडियम व रोडियम हे यासारखे काही धातू राजधातू आहेत. आम्लराज. आम्लराज हा अतिशय क्षरणकारी व वाफाळणारा द्रव आहे. आम्लराज दुसरे सोने व प्लॅटिनम या राजधातूंना विरघळू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारांपैकी हा एक आम्लराज आहे. आम्लराज यातील तिसरे सहंत हायड्रोक्लोरिक आम्ल व सहंत नायट्रिक आम्ल 3:1 प्रमाणात घेऊन आम्लराज हे मिश्रण तयार होते. धातूंचे रासायनिक गुणधर्म. धातू हे क्रियाशील असतात. ते सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतात व त्यांचे धनप्रभारित आयन तयार होतात. धातूंची अभिक्रिया 1 धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. यात पहिले धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची ऑक्साइडे तयार होतात. धातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. दुसरे सोडियम व पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत. कक्ष तापमानाला सोडियम धातू हवेतील ऑक्सिजन सोबत संयोग पावतो व सोडियम ऑक्साईड तयार होतो. उदाहरणार्थ 4Na+O2 मिळून 2NaOS. नोट: सोडियम सर्वाधिक क्रियाशील असल्यामुळे कॅरोसिनमध्ये ठेवला जातो. धातूंच्या अभिक्रिया नंबर 2 धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. त्यातील 1 धातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन आम्लारे व हायड्रोजन तयार होतात. तिसरे धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. त्यातील 1 ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड व जस्त यांच्या नमुन्यांची अभिक्रिया विरळ सल्फ्युरिक किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर घडवून आणली तर धातूंचे सल्फेट किंवा क्लोराईड क्षार मिळतात. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. यातील दुसरे या अभिक्रियेत हायड्रोजन वायू मुक्त होतो. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. तिसरे या धातूंचा क्रियाशीलतेनुसार क्रम Mg, Ai, Zn, Fe. चौथे धातूंची अधातूबरोबर होणारी अभिक्रिया. त्यातील 1 राजवायू
उदाहरणार्थ निऑन, हेलियम, आर्गॉन हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. निऑन हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. हेलियम हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. आर्गॉन हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. असे 3 आहेत. धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया यातील दुसरे. राजवायूंची बाह्यतम कक्षा पूर्ण असल्यामुळे राजवायू रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी. त्यातील एक. धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात. दुसरे. अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूंचे गट. एक. जास्त अभिक्रियाशील धातू पोटॅशियम, सोडियम. मध्यम अभिक्रियाशील धातू लोखंड, शिसे, तांबे, जस्त. कमी अभिक्रियाशील धातू पारा, सोने, चांदी. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी. पाण्याबरोबर अभिक्रिया पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम. आम्लाबरोबर अभिक्रिया मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथिल, शिसे. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया तांबे, पारा, चांदी. आणि शेवट आहे सोने. धातूंचे शरण रोखण्याच्या पद्धती. त्यातील एक. लोखंडाचे शरण म्हणजे गंजणे होय. तांब्यावर कॉपर कार्बोनेटचा हिरवा थर जमा होऊन तांब्याची चकाकी जाते. चांदी काळी पडते कारण हवेतील हायड्रोजन सल्फाइडशी चांदीची अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाइडचा थर तयार होतो. शरण कसे रोखता येते त्याच्या पद्धती. नंबर 1. जस्त विलेपन. जस्त विलेपन यात लोखंड किंवा पोलादाचे शरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देतात. उदाहरणार्थ चकाकणारे लोखंडी खिळे, टाचण्या. शरण कसे रोखता येते त्यांच्या पद्धती. नंबर 2. कथिलीकरण. कथिलीकरण यात वितळलेल्या कथिलाचा थर धातूंवर चढवितात. यालाच कलई करणे म्हणतात. तांब्याच्या व पितळाच्या भांड्यांवर शरणामुळे हिरवट रंग जमा होतो. हा हिरवट रंग विषारी असतो. शरण कसे रोखता येते त्यांच्या पद्धती. नंबर 3. धनाग्रीकरण. धनाग्रीकरण या पद्धतीत तांबे, ॲल्युमिनियम यासारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा पातळ, मजबूत असा लेप देतात. यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. शरण कसे रोखता येते त्यांच्या पद्धती. 4. विद्युत विलेपन. विद्युत विलेपन या पद्धतीत विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. उदाहरणार्थ चांदी विलेपित चमचे, सोने विलेपित दागिने. शरण कसे रोखता येते त्याच्या पद्धती. 5. संमिश्रीकरण. संमिश्रीकरण एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एकजन्सी मिश्रणास संमिश्र म्हणतात. उदाहरणार्थ 1. ब्रॉन्झ. ब्रॉन्झ यात 90% तांबे व 10% कथिल असते. 2. स्टील. स्टील यात 74% लोह, 18% क्रोमियम व 8% कार्बन असते. 3. ब्रास. ब्रासमध्ये तांबे प्लस जस्त असतो. संमिश्र. संमिश्र यात 2 किंवा अधिक धातू किंवा अधातू यांच्या मिश्रणाने तयार होणारा पदार्थ म्हणजे संमिश्र होय. संमिश्र यात भौतिक पद्धत वापरून हे वेगळे करता येत नाही. संमिश्रे. 1. स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील यात क्रोमियम 18% प्लस कार्बन 8%,
प्लस निकेल प्लस लोखंड 74%. समिश्रे 2 ब्रॉन्झ. ब्रॉन्झ यात कॉपर 90% प्लस टीन 10%. समिश्रे 3 ब्रास. ब्रास यात कॉपर 80% प्लस झिंक 20%. समिश्रे 4 मॅग्नेलियम. मॅग्नेलियम यात ॲल्युमिनियम 95% प्लस मॅग्नेशियम 5%. समिश्रे 5 ड्युरॅल्युमिन. ड्युरॅल्युमिन यात ॲल्युमिनियम 95% प्लस कॉपर 4% प्लस मॅग्नीज 0.5% प्लस मॅग्नेशियम 0.5%. समिश्रे 6 गनमेटल. गनमेटल यात कॉपर 85% प्लस टीन 12% प्लस झिंक 3%. समिश्रे 7 स्टर्लिंग सिल्वर. स्टर्लिंग सिल्वर यात सिल्वर 92% प्लस कॉपर 7%. समिश्रे 8 बेल मेटल. बेल मेटल यात कॉपर 77% प्लस टीन 23%. काही धातू व त्यांची धातुके. धातू नंबर 1 ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचे धातुके. ॲल्युमिनियमचे धातुके बॉक्साईट, क्रायोलाइट. ॲल्युमिनियमचे धातुके फेल्डस्पार, कॅलोनाइट. दुसरे धातू मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचे धातुके मॅग्नेसाइट, डोलोमाइट. तिसरे धातू सोडियम. सोडियमचे धातुके रॉक साल्ट, क्रायोलाइट. धातू नंबर 4 पोटॅशियम. पोटॅशियमचे धातुके सॉल्ट पीटर. धातू नंबर 5 लोह. लोहाचे धातुके मॅग्नेटाइट, हिमेटाइट. लोह धातू या धातुके लिमोनाइट, सिड्राइट, पायराइट, क्रोमाइट. धातूचे परत एकदा धातुके मॅग्नेटाइट, हिमेटाइट. लोहाचे धातुके लिमोनाइट, सिड्राइट. लोहाचे धातुके पायराइट, क्रोमाइट. धातू नंबर 6 तांबे. तांब्याचे धातुके मॅलाकाइट, कॉपर पायराइट्स. तांब्याचे धातुके कॉपर ग्लास, क्यूप्राइट. धातू नंबर 7 शिसे. शिसे या धातूचे धातुके गॅलिना, लिथार्ज. शिसे या धातूचे धातुके अग्लेसाइट, सेरुसाइट. धातू नंबर 8 जस्त. जस्त या धातूचे धातुके झिंकाइट, सॅफेलेराइट. जस्त या धातूचे धातुके कालामाइन. धातू नंबर 9 पारा. पारा या धातूचे धातुके सिन्नाबार. धातू नंबर 10 चांदी. चांदी या धातूचे धातुके अर्गेनटाइट. धातूंचे उपयोग. धातूंचे उपयोग नंबर 1 आयर्न पायराइट हे सोन्याप्रमाणे चमकते म्हणून त्याला मूर्खांचे सोने म्हणतात. मूर्खांचे सोने हे आयर्न पायराइट याला म्हटले जाते. धातूंचे उपयोग नंबर 2 प्लॅटिनमला पांढरे सोने असे म्हणतात. धातूंचे उपयोग नंबर 3 झिंग किंवा जस्त लोहाचे शरण टाळण्यासाठी लोहावर मुलामा देण्यासाठी वापरतात. धातूंचे उपयोग 4 पारा या धातूला क्विक सिल्वर म्हणतात. भूक वचातील मूलद्रव्याचे प्रमाण नंबर 1 ऑक्सिजन 46.6%, 2 सिलिकॉन 27.7%. भूक वचातील मूलद्रव्यांचे प्रमाण 3 ॲल्युमिनियम 8.1%, 4 लोह 5%. भूक वचातील
भूकवचातील मूलद्रव्यांचे प्रमाण 5 कॅल्शियम 3.6%, 6 सोडियम 2.8%. भूकवचातील मूलद्रव्याचे प्रमाण 7 पोटॅशियम 2.6%, 8 मॅग्नेशियम 2.1%. मानवी शरीरातील मूलद्रव्यांचे प्रमाण नंबर 1 ऑक्सिजन 65%, नंबर 2 कार्बन 18.5%. मानवी शरीरातील मूलद्रव्यांचे प्रमाण 3 हायड्रोजन 9.5%, 4 नायट्रोजन 3%. मानवी शरीरातील मूलद्रव्यांचे प्रमाण 5 कॅल्शियम 1.5%, 6 फॉस्फरस 1%. मानवी शरीरातील मूलद्रव्यांचे प्रमाण 7 पोटॅशियम 0.35%, 8 सल्फर 0.25%. मूलद्रव्य यातील प्रमुख दुसरा घटकात वर्गीकृत केले जातात. त्यातील दुसरा घटक अधातू. अधातूंचे भौतिक गुणधर्म नंबर 1 सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव व वायू रूपात आढळतात. उदाहरणार्थ स्थायू CsP द्रवरूप, Br2 वायुरूप H2N2 व O2. अधातूंचे भौतिक गुणधर्म नंबर 2 अधातूंना चकाकी नसते पण अपवाद हिरा, आयोडीनचे स्फटिक. अधातूंचे भौतिक गुणधर्म 3 अधातूंना कठीणपणा नसतो पण त्याचा अपवाद हिरा आहे, जे कार्बनचे एक अपरूप आहे. हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. अधातूंचे भौतिक गुणधर्म 4 अधातूंचा द्रवणांक व उत्कलांक कमी असतो पण त्याचा अपवाद कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात. अधातूंचे भौतिक गुणधर्म 5 अधातूंची घनता कमी असते. अधातूंचे भौतिक गुणधर्म 6 अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असतात. त्याचा अपवाद ग्राफाइट कार्बनचे अपरूप, विजेचा उत्तम सुवाहक आहे. अधातूंचे भौतिक गुणधर्म 7 अधातू तंतुक्षम व वर्धनीय नसतात. अधातूंचे रासायनिक गुणधर्म नंबर 1 इलेक्ट्रॉनी संरूपण. बहुसंख्य अधातूंच्या संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या 4 ते 7 पर्यंत असते. अधातूंचे रासायनिक गुणधर्म 2 अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. सामान्यतः अधातू ऑक्सिजन बरोबर संयोग पावून आम्लधर्मी ऑक्साईड तयार होतात. उदाहरणार्थ C+O2 पूर्ण ज्वलन CO2 आम्लधर्मी. उदाहरण 2 2C+O2 अपूर्ण ज्वलन मिळून 2CO उदासीन. अधातूंचे रासायनिक गुणधर्म 3 अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणत्याही अभिक्रिया होत नाही. त्याचा अपवाद हॅलोजन. अधातूंचे रासायनिक गुणधर्म 4 अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. सामान्यतः अधातूंची विरल आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. त्याचा अपवाद हॅलोजन F2C2Br2I2. अधातूंचे उपयोग नंबर 1 कार्बन. कार्बनमध्ये नंबर 1 निसर्गात ग्रॅफाइट, कोल व हिरा या स्वरूपात आढळतो. ग्रॅफाइटचा वापर विद्युत घटात होतो. कार्बनमध्ये दुसरा हिरा. हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे मात्र उष्णतेचा सुवाहक आहे. हिरा हा पृथ्वीवर नैसर्गिकरित्या आढळणारा सर्वात कठीण अधातू पदार्थ आहे. अधातूंचे उपयोग नंबर 2 सल्फर. सल्फरमध्ये नंबर 1 पाण्यात अविद्राव्य कॅरोसिन, मिथिल, बेंझिन या द्रवकात विद्राव्य. सल्फरमध्ये दुसरे सल्फर हे कीटकनाशके व कवकनाशके बनवण्यासाठी वापरतात. सल्फरमधील तिसरे आगगाडी, गन पावडर व फटाके बनवण्यात वापरतात.
अधातूंचे उपयोग 3. नायट्रोजन. नायट्रोजनमध्ये एक नायट्रोजन हा रंगहीन, गंधहीन व अविषारी वायू आहे. नायट्रोजन याचे वातावरणातील प्रमाण 78% आहे. नायट्रोजनमधील दुसरे द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी करतात. अधातूंचे उपयोग 4. फॉस्फरस. फॉस्फरस याचा शोध हेनिन ब्रँड 1669 मध्ये यांनी लावला. हे निसर्गतः सापडलेले पहिले मूलद्रव्य आहे. फॉस्फरसची माहिती पुन्हा एकदा. फॉस्फरस याचा शोध हेनिन ब्रँड यांनी 1669 मध्ये लावला. फॉस्फरस हे निसर्गतः सापडलेले पहिले मूलद्रव्य आहे. फॉस्फरस याचे दुसरे पांढरा फॉस्फरस हा त्याच्या प्रकाशामुळे पिवळा दिसतो, त्याला पिवळा फॉस्फरस म्हणतात. पिवळा फॉस्फरस हा अत्यंत विषारी व मऊ असतो. फॉस्फरस यातील तिसरे तांबडा फॉस्फरस हा गंधहीन व बिनविषारी असतो. फॉस्फरस याचा वापर खतनिर्मितीत, औषधात, खाद्य परिरक्षक म्हणून होतो. अधातूंचे उपयोग नंबर 5. फ्लोरीन. फ्लोरीन यात टूथपेस्ट बनवण्यासाठी वापरतात. अधातूंचे उपयोग 6. ब्रोमीन. ब्रोमीन यात झोपेचे औषध तयार करण्यासाठी वापरतात. ब्रोमीन हे आग विझवण्यासाठी वापरतात. मूलद्रव्य यातील प्रमुख तिसरा गट आहे धातू सदृश्य. धातू सदृश्य यात जी मूलद्रव्य धातू व अधातू या दोघांचेही गुणधर्म दाखवतात त्यांना धातू सदृश्य असे म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, बोरॉन, सिलिकॉन, अँटिमनी, जर्मेनियम, टेलिरियम, पोलोनियम इत्यादी. धातू सदृश्य यात आतरवसरणीच्या पी ब्लॉकमध्ये नागमोडी रेषेच्या आजूबाजूला ही मूलद्रव्य असतात. धातू सदृश्य मूलद्रव्य ही जास्त करून पृथ्वीच्या भूकवचात सापडतात. त्यातल्या त्यात सिलिकॉन हे सर्वाधिक आढळणारे धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. धातू सदृश्य यांना विजेचा अर्धवाहक म्हणतात. धातू सदृश्य ही मूलद्रव्य कक्ष तापमानाला स्थायूरूप असतात, चकाकी असते, ठिसूळ असतात, उष्णता दिल्यास आकुंचन पावतात. धातुविज्ञान यात धातूंना शुद्ध रूपात मिळवण्याची प्रक्रिया आहे. खनिजे निसर्गतः आढळणारी धातूंची संयुगे आहे. खनिजे अशी खनिजे ज्यांच्यापासून धातू मिळवता येऊ शकतात. म्हणजेच सर्व धातुके ही खनिजे आहेत, मात्र सर्व खनिजे ही धातुके नाहीत. शुद्ध पदार्थातले दुसरे संयुगे यात 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात रासायनिक संयोगाने बनलेल्या पदार्थाला संयुगे म्हणतात. उदाहरणार्थ साखर, मीठ, पाणी, अल्कोहोल, कॉपर, सल्फेट हे संयुगे आहेत. संयुगे याचे विभाजन फक्त रासायनिक पद्धतीने करता येते. संयुगातील घटकांचे वजनी प्रमाण निश्चित असते. उदाहरणार्थ H1O8. संयुगे यांचे गुणधर्म हे त्या संयुगात असलेल्या मूलद्रव्यापेक्षा वेगळे असतात. उदाहरणार्थ H2O पाणी यातील H हे ज्वलनशील आहे तर O हे ज्वलनास मदत करतो, पण या दोघांपासून तयार झालेले पाणी हे ज्वलनास मदतही करत नाही व ज्वलनशीलही नाही. संयुगे यात रेणुसूत्राच्या साहाय्याने संयुगे दर्शविता येतात. उदाहरणार्थ निकेल MgO. संयुगे यात संयुगांचे घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येत नाहीत. संयुगे यातील एक रेणुवस्तुमान
एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या एका रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानाची बेरीज होय. अणुवस्तुमानाप्रमाणेच रेणुवस्तुमानही डाल्टन याच एककात व्यक्त करतात. रेणुवस्तुमान कसे काढतात? उदाहरणार्थ H2O यात H चे 2 अणू व O चा 1 अणू आहे. रेणुवस्तुमान म्हणजे घटक अणुवस्तुमानाची बेरीज असते. H चे अणुवस्तुमान गुणिले 2 प्लस O चे अणुवस्तुमान गुणिले 1. H2O चे रेणुवस्तुमान 18 होय. दुसरे, ग्लुकोजचा C6H12O6 रेणुभार किती असेल? C6H12O6 12 गुणिले 6 प्लस 1 गुणिले 12 प्लस 16 गुणिले 6 72 प्लस 12 प्लस 96 मिळून 180 ग्लुकोजचा रेणुभार आहे. नोट: रेणुवस्तुमान काढण्यासाठी तुम्हाला अणुवस्तुमान माहीत असणे गरजेचे आहे. संयुगेमधील दुसरे, मोल संकल्पना. मोल संकल्पना लॅटिन भाषेतील मोल्स म्हणजे ढीग होय या शब्दाची उत्पत्ती 1896 मध्ये विल्यम ऑस्टवाल्ड यांनी सर्वात प्रथम केली. मोल ही पदार्थाची अशी राशी असते की तिचे ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणुवस्तुमानाच्या डाल्टनमधील मूल्याएवढेच असते. उदाहरणार्थ ऑक्सिजनचे रेणुवस्तुमान 32 आहे. 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजे 1 मोल ऑक्सिजन होय. पाण्याचे रेणुवस्तुमान 18 आहे. त्यामुळे 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल पाणी होय. मोल हे लॅटिन भाषेतील मोल्स म्हणजे ढीग होय. मोल या शब्दाची उत्पत्ती 1896 मध्ये विल्यम ऑस्टवाल्ड यांनी सर्वात प्रथम केली. मोल हे रसायनशास्त्रात पदार्थाची राशी मोजण्याचे एकक आहे. मोल ही संकल्पना अणूसाठी किंवा रेणूसाठी किंवा आयनांसाठी वापरता येते. मोल हे रसायनशास्त्रात पदार्थाची राशी मोजण्याचे एकक आहे. संयुगे यातील तिसरे, ॲव्होगॅड्रो अंक. ॲव्होगॅड्रो अंक यात कोणत्याही पदार्थाच्या 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या निश्चित असते. इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगॅड्रो यांच्या संदर्भात खूप मूलभूत संशोधन केले म्हणून या संख्येला ॲव्होगॅड्रो अंक असे म्हणतात व तो Na या संज्ञेने दर्शवतात. ॲव्होगॅड्रो अंकाचे मूल्य 6.022 गुणिले 2223 इतके आहे. द्रव्याचे वर्गीकरण यातील दुसरे, मिश्रण. मिश्रण 2 किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात मिसळले असता तयार होणाऱ्या पदार्थाला मिश्रण म्हणतात. मिश्रणाचे गुणधर्म: 1. मिश्रणातील मूळ घटकांचे गुणधर्म बदलत नाही. मिश्रणाचे गुणधर्म 2. मिश्रणातील घटक भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात, रासायनिक पद्धतीने करता येत नाहीत. मिश्रणाचे 2 प्रकार पडतात. मिश्रणाचे पहिले प्रकार समांगी मिश्रण. समांगी मिश्रण ज्या मिश्रणात घटक पदार्थ संपूर्णपणे एकजीव मिसळतात त्या मिश्रणाला समांगी मिश्रण म्हणतात. समांगी मिश्रण उदाहरणार्थ सोडा वॉटर, अल्कोहोल आणि पाणी. समांगी मिश्रण हे कण प्रकाश शलाकेला विखरू देत नाही. समांगी मिश्रण हे कण पाणी, द्रावक, साखर, द्रव्य. मिश्रणाचे दुसरे प्रकार विषमांगी मिश्रण. विषमांगी मिश्रण ज्या मिश्रणात घटक पदार्थ पूर्णपणे न मिसळता तसेच राहतात त्या मिश्रणास विषमांगी मिश्रण म्हणतात. विषमांगी मिश्रणातील कणांचे आकारावरून याचे 2 प्रकार पडतात. विषमांगी मिश्रणाचे पहिले प्रकार कलील.
कलील ज्या विषमांगी मिश्रणातील घटक पूर्णपणे मिसळलेले नसतात व हे कण निलंबन कणापेक्षा आकाराने लहान असतात, त्यामुळे ते आपण नुसत्या डोळ्याने पाहू शकत नाही, त्यालाच कलील द्रावण म्हणतात. कलील द्रावण उदाहरणार्थ दूध, शाही प्लस पाणी, चिमणीतील निघणारा धूर, रक्त. कलिलाचे गुणधर्म. कलिलाचे गुणधर्म त्यातील एक, हे द्रावणातील कण प्रकाश शलाकेचे अपसकरण करू शकतात. कलिलाचे गुणधर्म 2, कलिल हे समांगी द्रावणाप्रमाणेच दिसते, मात्र ते विषमांगी द्रावण आहे. उदाहरणार्थ धुके, ढग, शेव्हिंग क्रीम, मिल्क ऑफ मॅन्जिसा, चिखल, रबर, बटर, चीज, जेली, दुधाळ काच. विषमांगी मिश्रणाचे दुसरे प्रकार निलंबन. निलंबन यात ज्या विषमांगी मिश्रणातील द्रावाचे कण न विरघळता निलंबित राहतात आणि ते कण आपण डोळ्याने पाहू शकतो, त्या मिश्रणास निलंबन म्हणतात. निलंबन यात उदाहरणार्थ वाळू प्लस माती, खडूची पावडर प्लस पाणी, पाणी व रॉकेल. निलंबनाचे गुणधर्म. 1. निलंबन हे विषमांगी आणि अपारदर्शक मिश्रण आहे. पदार्थाच्या अवस्थेनुसार मिश्रणाचे प्रकार व उदाहरणे. स्थायूमध्ये वायू, स्पंज. स्थायूमध्ये स्थायू, संमिश्रे. स्थायूमध्ये द्रव, झिंक आम्लाम. द्रवामध्ये स्थायू, साखरेचे पाणी. द्रवामध्ये वायू, फेसाळलेले पाणी. द्रवामध्ये द्रव, अल्कोहोल व पाणी. वायूमध्ये द्रव, आर्द्रतायुक्त हवा. वायूमध्ये स्थायू, हवेत आयोडीनचा धूर. वायूमध्ये वायू, हवा. मिश्रणात 1. टिंडाल परिणाम. टिंडाल परिणाम यातील 1. कलील द्रावण व खरे द्रावण यातील फरक ओळखण्यासाठी टिंडाल परिणाम वापरतात. टिंडाल परिणाम यातील 2. टिंडाल परिणाम म्हणजे द्रावणातील कणांमुळे होणारे प्रकाश शलाकेचे अपसकरण होय. टिंडाल परिणाम 3. टिंडाल परिणाम आपण केव्हा अनुभवतो? 1. खिडकीच्या झडपेतून जेव्हा सूर्यकिरण धूलिकणावर पडतात तेव्हा. टिंडाल परिणाम आपण केव्हा अनुभवतो? ढगांच्या छिद्रामधून जेव्हा सूर्यकिरण येतात तेव्हा. टिंडाल परिणाम आपण केव्हा अनुभवतो? धुसर रात्री वाहनांच्या दिव्यातून येणाऱ्या प्रकाश शलाकेमुळे. टिंडाल परिणाम 4. टिंडाल परिणाम हे टिंडाल परिणाम व ब्राउनियन गती ही कोलॉइडल सोल्सची वैशिष्ट्ये आहेत. मिश्रण यातील 2. ब्राउनियन गती. ब्राउनियन गती कलील द्रावणामध्ये सूक्ष्म कण व रेणू यांच्या एकमेकांवर आदळून द्रावणाला प्राप्त होणारी अंतर्गत गती म्हणजे ब्राउनियन गती. महत्त्वाची माहिती. सेल्सियस गोठणबिंदू 0. सेल्सियस. सेल्सियस उत्कलबिंदू 100 डिग्री सेल्सियस. एकक सेल्सियस. परमशून्य तापमान -273.15 डिग्री सेल्सियस. एकक 2. कॅल्व्हिन. कॅल्व्हिन गोठणबिंदू 273.15 के. कॅल्व्हिन उत्कलनबिंदू 373 के. कॅल्व्हिन परमशून्य तापमान 0 के. एकक 3. फॅरेनहाइट. फॅरेनहाइट गोठणबिंदू 32 डिग्री एफ. फॅरेनहाइट उत्कलनबिंदू 212 डिग्री एफ. फॅरेनहाइट परमशून्य तापमान -460 डिग्री एफ. एकक 4. रॅकिन. रॅकिन गोठणबिंदू 491.7 डिग्री आर. रॅकिन उत्कलनबिंदू 671.7 डिग्री आर. रॅकिन परमशून्य तापमान 0 डिग्री आर.